हॅलो गाईज, आज आपण मस्त पराठ्यासोबत खाण्यासाठी छान अशी ही हिरवी चटणी बघणार आहे। यामध्ये दाण्याचं कूट किंवा डाळींचं कूट काहीच वापरलं नाही, तरी पण किती ही घट्ट अशी चटणी बनवून तयार झाली। उन्हाळ्यासाठी खास ही चटणी। चला मग बनवायला घेऊया। मी इथे एक मिक्सरचं भांडं घेतले, त्यामध्ये अर्धा कप एवढी कोथिंबीर टाकून घेतली। कोथिंबीर ही बारीक चिरून घेतलेली होती। 3 ते 4 हिरव्या मिरच्या मी वापरलेत। हे तिखटवाल्या आहेत म्हणून मी 3 ते 4 हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत। त्यानंतर 7 ते 8 लसणच्या पाकळ्या घेतल्या आहेत। एक छोटी चमची मीठ आणि एक छोटी चमची साखर यामध्ये टाकायची आहे आणि याला मिक्सरला लावून घ्यायचं आहे। यामध्ये पाणी थोडं पण नाही टाकायचं, असंच आपल्याला हे वाटायचं आहे। हे बघा, अशा पद्धतीने मस्त हे वाटण आपल्याला करून घ्यायचं आहे। बिना पाण्याचं मी हे वाटण करून घेतलंय। त्यानंतर एक बाउल घेतला, त्यामध्ये अर्धा कप एवढं मी दही घेतलंय। दह्यामध्ये मीठ साखर काहीच नाही वापरले, फक्त दही घेतलं आणि त्याला छान असं रहीने आपल्याला घुटून घ्यायचंय, कारण यामध्ये थोडी पण गठळी राहायला नको आणि एकसारखं मस्त मलईदार हे दही आपल्याला बनवायचंय। हे दही पण तयार आहे आणि तडका पण तयार आहे। आता आपण हे तडका देऊन घेऊया त्या वाटणला। आता मी इथं पॅन ठेवला आहे, त्यामध्ये 2 चमचे एवढं तेल आपल्याला टाकायचंय। अर्धा चमचा राई आणि अर्धा चमचा जिरं टाकायचंय आणि छान असं तडकू द्यायचंय। हे बघा, गॅसची फ्लेम मिडियम ठेवली आणि राई आणि जिरं छान असं आपल्याला तडकून घ्यायचंय। त्यानंतर यामध्ये आपण जे वाटण केलं होतं हिरव्या मिरचीचं कोथिंबीरचं, ते इथं आपल्याला टाकून घ्यायचंय। हे वाटण मी इथं टाकून घेतलंय। आता याला छान असं आपल्याला शिजवून घ्यायचंय। पूर्ण याचा कच्चापणा काढून घ्यायचा आहे, कारण हिरवी मिरची थोडी पण कच्ची राहिलीच तर चटणी खूप तिखट होते। म्हणून हिला छान असं परतून घ्यायचंय आपल्याला। पूर्ण ही शिजेल तोवर आपल्याला हिला परतून घ्यायचंय, म्हणजे हे जे बबल्स आहे हे कमी झाले म्हणजे समजून घ्यायचं की आपली चटणी ही परफेक्ट शिजून गेली। नवीन शिकणाऱ्यांसाठी मी हे सांगत आहे, हे बबल्स कमी झाल्यानंतर समजायचं की ही चटणी परफेक्ट शिजून तयार झाली। आता ही चटणी शिजल्यानंतर मी गॅस बंद करते आणि ही चटणी पूर्ण अशी आपल्याला हा तडका गार करून घ्यायचा आहे। पूर्ण म्हणजे याची वाफ निघू द्यायची आणि बरंच 90% एवढी आपल्याला हिला थंडी करून घ्यायची। हे बघा, पूर्ण अशी ही गार झाली, पूर्ण याची वाफ निघाली आहे ना, मस्त गार झालेली ही चटणी तयार झाली। आता हा तडक्यामध्ये आपण जे आपण दही घेतलं होतं वाटलेलं, मिक्स केलेलं मस्त असं एकसारखं बनवून घेतलेलं दही होतं ना, ते आपल्याला इथं टाकायचं आहे। हे बघा, अशा पद्धतीने हे पूर्ण दही इथं यामध्ये टाकायचं। तुम्ही म्हणणार हा तडका आणि त्यामध्ये दही कसं काय लागेल, पण नाही, खूप चविष्ट मस्त उन्हाळ्यासाठी खास शरीराला थंडावा देणारी ही मस्त हिरव्या मिरचीची चटणी बनवून तयार होते। छान असं दही, त्यामध्ये आपण थोडी साखर आणि मीठ पण टाकलंय। मस्त तिखट गोड आंबट अशी ही चटणी बनवून तयार होते। तुम्ही ही चटणी पराठ्यांसोबत किंवा इडली डोसा सोबत सुद्धा खाऊ शकतात। इतकी छान चटणी बनवून तयार होते। मी गॅस बंदच ठेवलेला आहे, त्याला लावलेला नाही। हे दही टाकल्यानंतर या तडक्यामध्ये ही छान असं मिक्स करायचं आहे आपल्याला, कारण तडका जर गरम असल्यावर जर आपण हे दही टाकलं असतं तर त्याला शॉक दिला असता, तर दही हे फाटलं असतं, म्हणजे पूर्ण नासलं असतं। म्हणून तडका हा गार झाल्यानंतरच आपल्याला हे दही टाकायचं आहे आणि एकसारखं मिक्स करून घ्यायचं। हे बघा, अशा पद्धतीने मस्त असं मी याला एकसारखं करून घेतलंय। आहे ना छान युनिक पटकन होणारी ही चटणी। सकाळी मुलांना टिफिनला देण्यासाठी किंवा इडली डोसा पराठ्यासोबत खाण्यासाठी मस्त आपली चटपटीत चटणी बनवून तयार झाली। माझ्या चॅनलवर अशाच नवीन नवीन युनिक व्हिडिओ मी आणत राहते, म्हणून व्हिडिओ आवडले असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा। चला मग भेटूया पुढच्या व्हिडिओ।